पोलीस विजन टाइम्सला मिळाल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणि पूर्ण देशात अवैध भरपूर प्लेसमेंट कंपन्या कार्य करीत आहेत। त्यामध्ये कोणी बाहेरगावी तर कोणी शिपमध्ये तर कोणी विमानतळावर लोडर, सिक्युरिटी गार्ड, ड्रायव्हर, केबिन क्रू, हवाई सुंदरी अशा भरपूर काही कायमस्वरूपी नोकऱ्यांची आमिष दाखवून बेरोजगार युवक युवतींना त्यांच्याकडून त्या बदल्यात 10,000 ते 6 लाख रुपये अशी रक्कम उकळतात। अशीच एक लुबाडल्याची घटना समोर आली आहे। अविनाश राजन काकडे नावाचा पीडित युवक राहणार पत्ता विनोबा भावे नगर कुर्ला मुंबई असून त्यांच्या म्हणणेनुसार त्यांच्या बरोबर विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्लेसमेंटद्वारे फसवणूक झाली आहे। तरी या प्लेसमेंटचा पत्ता शॉप नंबर 11 शगुन अपार्टमेंट राणी सती मार्ग रेल्वे स्टेशनच्या बाजूला मालाड पूर्व मुंबई आहे। तरी नोकरी जाहिरात व्हॉट्सअप या सोशल मीडियावर मिळाली असून स्पाइसजेट कंपनीचे जाहिरात बघून अविनाश विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथे गेले असता त्यांना तिथे रुही नावाची स्टाफ भेटली। त्यांनी अविनाश यांना जाहिरातबद्दल माहिती दिली की मियाल, अदानी तसेच एअरपोर्ट येथील बरेच ठिकाणी आमचे काम होतात। तुमचा काम स्पाइसजेट कंपनीमध्ये अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होईल आणि आम्ही तुम्हाला त्या कंपनीमध्ये लोडर या पदावर नोकरी देऊ। त्या बदल्यात तुम्हाला 40,000 रुपये लोडर या पदासाठी द्यावे लागतील आणि सांगितलं की मियाल, अदानी कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जागा रिकाम्या आहेत, भरती चालू आहेत, कुठेही तुमचा काम होईल असे सांगून त्या कामाचे चार्जेस सांगितले गेले आणि त्यांनी अविनाश यांना सांगितले की विमानतळावर मोठ्या कंपन्यांमध्ये आमची माणसे कामाला आहेत आणि तिथे काम करणारे HR मॅनेजर, सुपरवायझर, तेथील कर्मचारी तसेच इंटरव्ह्यू घेणारे स्टाफ सुद्धा आमच्या सोबत टाईअप आणि संपर्कात आहे। हे ऐकून अविनाश त्यांना ऍडव्हान्स म्हणून 20,000 रुपये देण्यास तयार झाला आणि अविनाश यांनी 20,000 रुपये गुगल पे केले आणि एकूण 40,000 मध्ये काम होईल असे ठरले। त्यानंतर प्लेसमेंटद्वारे अविनाश यांना स्पाइसजेटच्या NOC लेटर देण्यात आले आणि ते पत्र घेऊन ऑनलाईन PCC पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट साठी दाखल करण्यास सांगितले। त्यानंतर अविनाश यांनी त्या पत्राद्वारे CID ब्रांच तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात ऑनलाईन अप्लाय करून पोलीस NOC पण मिळवली। त्यानंतर ती NOC घेऊन अविनाश मालाडच्या विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस या प्लेसमेंट कंपनीमध्ये गेले असता प्लेसमेंटद्वारे त्यांना सांगितले गेले की अजून 20,000 द्यावे लागतील तर पुढील प्रोसिजर आणि काम होईल, तर ते 20,000 पण अविनाश यांनी दिले। त्यानंतर कित्येक महिने झाले, काम आज होईल उद्या होईल, या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल असे सांगण्यात आले, पण त्यांचा काम झालाच नाही। तरी अविनाश यांनी त्यांना खूप वेळा जाऊन विनंती केली की कधी होईल काम, पण त्यांनी सांगितले की स्पाइसजेट मध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे, तरी थोडा वेळ लागेल। तरी आज 8 महिने झाले अजून त्यांचा काम झालेला नाही। तर आता अविनाश यांनी त्यांना सांगितले की काम होत नसेल तर माझे पैसे परत करा। तर प्लेसमेंटद्वारे सांगितले की 3 महिने लागतील पैसे परत करण्याचे प्रोसिजरला आणि 40% कापून भेटणार, ते 40% आमची प्रोसेसिंग फी म्हणून आम्ही ते कापून देणार। तरी या प्रकारे एकूण 40,000 रुपयांचे फसवणूक झाले असून आता प्लेसमेंटवाले अविनाश यांचा फोनही उचलत नाही व मालाड येथे गेले असता प्लेसमेंट स्टाफ कडून उडवाउडवीची उत्तर देण्यात येत आहेत। तरी प्लेसमेंटद्वारे देण्यात आलेले स्पाइसजेटचे लेटर आम्ही स्पाइसजेट मध्ये काम करणारे कर्मचारी यांना चौकशीसाठी दाखविले असता आम्हास माहिती मिळाली आहे की ते लेटर खोटे बनावटी आहे। तरी ते लेटर CID क्राईम ब्रांच तसेच कुर्ला विनोबा भावे पोलीस ठाणे येथे ऑनलाईन अपलोड करून NOC सुद्धा बनवली आहे। म्हणजे प्लेसमेंटद्वारे फसवणूक तर झालीच आहे, सायबर क्राईम ही झाला असून विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस या प्लेसमेंटद्वारे फसवणूक झाली असून या प्लेसमेंटद्वारे केलेली अशा हजारो बेरोजगारांची फसवणूक हे लोक करत असेल हे नाकारता येत नाही आणि अशा खूप प्लेसमेंट आहेत ज्या रोज बेरोजगार युवक युवतींची फसवणूक करत आहेत व अशा बोगस प्लेसमेंटच्या संगती विमानतळावर काम करीत असलेल्या कामगार, कर्मचारी व मॅनेजमेंट यांच्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे। तरी संबंधित प्रशासन यांना कळकळीची विनंती आहे की अशा रोज फसले जाणारे युवक युवती आहेत त्यांना न्याय मिळावा। अशा फसवणूक करणाऱ्या प्लेसमेंटवर कायदेशीररित्या फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात यावे। तर या विषयावर योग्य चौकशी करून अशा प्लेसमेंटवर कायदेशीर गुन्हा दाखल झालीच पाहिजे अशी आपणास विनंती आहे, जेणेकरून या फसवणूक करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई होईल आणि जी आपली नवीन पिढी आहे आणि त्यांचं भवितव्य सुधारवायचं असेल तर अशा प्लेसमेंट कंपन्यांवर आणि अशी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे। जर कारवाई झाली नाही तर अशा लोकांचं मनोबल वाढून ते अजून सुसाटपणे अशीच फसवेगिरीची कामे करून कायदा आणि सुव्यवस्था याचा भंग करत राहतील। अशा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा। माझे नाव अविनाश राजन काकडे। माझी विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसतर्फे फसवणूक झाली आहे। 7-8 महिन्या पहिल्या मला एक व्हॉट्सअपवर ॲड आली होती एअरपोर्ट जॉबसाठी। तर मी त्याच्यावर कॉल केले असता मला रुही मॅमचा नंबर भेटला।
त्यांनी मला मलाड ऑफिसला जाण्यास सांगितले. मलाड ऑफिसला मी गेले असता तिकडे मला पाटील सर आणि आदित्य सर हे 2 सर भेटले. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला 19,500 अशी सॅलरी सांगितली कापून-बिपून. त्यानंतर त्यांनी सांगितले, पण त्यासाठी तुला पहिला 20,000 भरावे लागतील. 5,000 लेटरचे आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीचे 15,000 टोटल 20,000 भरावे लागतील. तर मी त्यांना ₹500 ॲडव्हान्स दिले आणि 19,500 गुगल पे केले. त्यानंतर त्यांनी मला आपलं एअरपोर्ट जॉबसाठी स्पाइसजेटचं लेटर दिलं. ते लेटर मी आणि मला सांगितले की तू याची PCC काढ आणि PCC काढून झाल्यावर मला व्हॉट्सअपवर पाठव. तर मी ती त्यांना 1 महिन्यानंतर व्हॉट्सअपवर पाठवली असता त्यानंतर त्यांनी मला सांगितले की 1 हप्त्यामध्ये तुला एअरपोर्टवरून कॉल येईल. तर 4-5 दिवसांनी मला एका नंबरवरून एअरपोर्टवरून कॉल आहे असं मला सांगितले आणि त्यांनी सांगितले की 3 महिन्यानंतर तुझी डेट आहे ट्रेनिंगची, पण त्यासाठी तुला पहिला 20,000 भरावे लागतील आणि मला कपड्याचे माप द्यायला लावले आणि वाईफचं ते बोलले की तुला इन्शुरन्स आहे. ते सगळं वाईफची डिटेल घेतली नॉमिनीसाठी आणि मला सांगितले की हे पैसे तुम्हाला ट्रेनिंगनंतर रिटर्न भेटतील. ही सगळी गोष्ट मी मलाड ऑफिसला सांगितली की पाटील सरांना. तर ते पाटील सर बोलले, "बरोबर आहे. हे सगळे पैसे तुला पहिला 1 हप्ता ट्रेनिंग झाल्यानंतर तुला 20,000 भेटतील आणि 1 महिना पूर्ण जॉबवर भरल्यानंतर तुला बाकीचे 20,000 भेटतील." असे त्यांनी मला सांगितले आणि नंतर मी ते बाकीचे 20,000 गुगल पे केले. तर 3 महिन्यानंतर मला एअरपोर्टहून कॉल आला की स्पाइसजेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला अजून 1-2 महिने थांबावे लागतील. तुम्हाला कॅन्सल करायचं तर कॅन्सल करा असे सांगितले. तर मी बोललो, कॅन्सल करायला गेलो की 3 महिने पैसे रिटर्न यायला लागतील, त्यापेक्षा मला जॉब करायचा आहे असे मी त्यांना बोललो. तर ते बोलले ठीक आहे. तर 2 महिन्यानंतर मला परत कॉल आला एअरपोर्टहून. ते बोलले त्यांचा काहीतरी मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अजून 1 महिना थांबावं लागेल. तर मी परत 1 महिना थांबलो. पण तिकडे गेले असता मला उडवाउडवीची उत्तर देत आहेत. तरी तुम्ही मला मदत करावी माझे पैसे रिटर्न मिळवून देण्यासाठी अशी आपणास विनंती.